महाराष्ट्र. माझा आवाज येतोय का? मागे नाही, गुवाहाटीपर्यंत आवाज पोहोचतोय, तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? आज काल परवाकडे मुंबईत फिरत होतो. बसून घे सगळे. आज वरळी बीडीडी मध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला. नायगावचा बीडीडी असेल, वरळीचा बीडीडी असेल, नामजोशीचा असेल, अनेक तिथे वेगळे वेगळे लोक राहतात, पण पोलीस परिवारांसाठी एक मुख्यमंत्री महोदयांनी चांगला निर्णय घेतला. पण तिथूनच निघाल्यानंतर तिथे एक जोश जल्लोष दिसत होता, उत्साह दिसत होता. आणि मी मुख्यमंत्री महोदयांना फोन केला. मी सांगितलं मी कर्जतच्या दिशेने चाललेलो आहे, कारण मला सर्वप्रथम महाराष्ट्रातून कर्जतमध्ये येऊन ऐकायचं आहे की आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब यांचं कर्जत कोणाच्या बाजूने राहणार? शिवसेनेच्या बाजूने राहणार की फुटीरवाद्यांच्या बाजूने राहणार? मला हे तुम्हाला येऊन विचारायचं होतं की माझ्या आजोबांचं आणि आजीचं आवडतं कर्जत, आमचं इकडचं असणारं दुसरं घर, हे कोणाच्या बाजूने राहणार? शिवसेनेच्या सोबत राहणार की ज्यांनी स्वतःला विकलंय त्यांच्या सोबत राहणार? बबन दादा, तुम्ही जे बोलताय, तुमच्यातल्या ज्या भावना आहेत, मनुष्य तुमच्यातल्या देखील भावना आहेत, मी ऐकत होतो. मयूर, तुम्ही पण अंत्यत्य चिडलेले आहात आणि हा राग जो आहे हा मला सर्वत्र दिसत आहे, महाराष्ट्रामध्ये दिसत आहे, देशभरातून दिसत आहे. आणि जिथे जिथे मी जात आहे तिथे शिवसैनिक, प्रत्येक शिवसैनिक हे जे काही आपल्या समोर परिस्थिती उभी राहिलेली आहे, कुठेही संकट म्हणून बघत नाहीये, तर संधी म्हणून बघत आहे की घाण निघून गेली, आता चांगलं काहीतरी आपण घडवू शकू. काय असतं, पावसाळ्यापूर्वी मुंबईतली आमची महानगरपालिकेची सवय आहे, तुम्हाला इथे आहे की नाही माहित नाही, की आम्ही रस्त्यावरचा कचरा बाजूला काढून टाकतो, नाले सफाई करत असतो, नद्यांमधला जो गाळ असतो तो काढून बाजूला टाकत असतो, आणि मग जे काही दिसतं ते चांगलं दिसतं. तसं हे पावसाळ्यापूर्वीची आपली नाले सफाई आणि कचरा काढण्याचं काम झालेलं आहे. पण काय नक्की तुम्ही विचार करा, बंड बंड म्हणजे कसा बंड आणि किती दिवसापासून हे चाललेलं कुरबुर आम्हाला सर्वांना ऐकू येत होते की काहीतरी होणार, काहीतरी होणार. आणि इकडचे तुमचे कॅरेक्टर आम्हाला पहिल्यापासून माहिती होते. काय किती जमिनी घेतल्या तिथे, काय देवाणघेवाण केली ते तुम्हाला माहिती. मला वाटतं माझ्यापेक्षा जास्ती तुम्हाला माहिती असेल. पण कॉर्पोरेट लुक मध्ये फिरायचे एकदम. म्हणजे मध्यंतरी मी 2-3दा मंत्रालयात बघितलं, पहिलं जसं थोरवे दिसायचे एकदमच वेगळे दिसायला लागले. मी बोललो मी तुम्हाला ओळखलंच नाही, असं कसं झालं? तर एकदम हसले बिसले, गालात एकदम लाजले थोडे. पण काय नक्की चाललेलं आहे हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे 20 जूनला हा जेव्हा त्यांनी बंड केला, काही फुटीरवादी आमदार पळवले आणि काही बिचारे आपले फसले. अजून ते 15-20 लोक आहेत आमच्या टचमध्ये आहेत, मला पण फोन करत आहेत, आपले शिवसैनिकांना फोन करतात की कसंही करून आम्हाला इथून घेऊन जा, गुवाहाटीवरनं घेऊन जा. पण गुवाहाटीला गेल्यानंतर आणि त्याच्या आधी सुरतला गेल्यानंतर अक्षरशः कैदी असतील अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. म्हणजे अगदी जर बोलायचं झालंच तर ठाण्यापासून सुरुवात करायची झाली तर बंड जर करायचा होता, हिम्मत जर एवढी होती, जे स्वतःला समज होतं की आम्ही एवढे मोठे नेते आहोत, दादागिरी करू शकतो, आम्ही काही करू शकतो. हो, दादागिरी तुम्ही छोट्या सामान्य माणसावर करायचात, पण दादागिरीनी तुम्ही मन जिंकू नाही शकत, हृदय कधी जिंकू नाही शकत, लोकांना कधी जिंकू नाही शकत. हिम्मत जर दाखवायची होती, आज तुम्ही बोलताय हिंदुत्वाबद्दल, आज तुम्ही बोलताय शिवसैनिकांबद्दल, शिवसेनेबद्दल, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलतायत, दिघे साहेबांबद्दल बोलतायत. पण हीच जर हिम्मत असती, हीच तर निष्ठा असती, हेच शिवसेनेचं रक्त तुमच्यात असतं, जर तुम्हाला खात्री असती आणि तुम्हाला ओळख असती की कुठून तुम्हाला कुठे नेऊन ठेवलेलं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आनंद ह्या गोष्टीचा झाला असता की तुमचा पक्षप्रमुख आज मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालेला आहे. तोच मुख्यमंत्री नुसतं महाराष्ट्रात नाही, नुसतं देशात नाही, तर जगात कोविडच्या काळात जे आपण काम केलेलं आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध झालेला मुख्यमंत्री हा आपल्या पक्षातला आहे, ह्याचा तुम्हाला अभिमान वाटला असता. पण अभिमान तर सोडाच, दुःख ह्याच गोष्टीचं होतं की ही अशी लोक आपण जपत आलो, जोपासत आलो, पुढे आणत आलो, आणि जे उद्धव साहेब आता सगळ्यांना सांगतायत की त्यांची चूक होती की ह्या अशा लोकांवर, फुटीरवाद्यांवर आपण अंधविश्वास टाकत आलो. विश्वास म्हणजे किती विश्वास? आता कालपासून
काल परवाकडे काही आपले शूरवीर कल्याण डोंबिवलीचे असतील, बदलापूरचे असतील, अंबरनाथचे असतील, अगदी ठाण्यातले देखील लोकांनी मातोश्रीवर यायला सुरू केलेलं आहे की साहेब आम्हाला तुमच्यापर्यंत पोचू द्यायचेच नाहीत, कधी मातोश्रीकडे येऊच द्यायचे नाहीत. मातोश्रीपर्यंत आलो की आमची पदं कापली जायची, मातोश्रीपर्यंत आलो की आमचं काहीतरी बरं वाईट करायचे. पण आता हीच लोक, दिघे साहेबांच्या वेळची लोक असतील किंवा आत्ताची लोक असतील, युवा सेनेची लोक असतील, शिवसेनेची असतील किंवा महिला आघाडी असेल, मातोश्रीला येऊन सांगायला लागलेत साहेब तुम्ही आमच्याकडे या, आम्ही लढायला तयार आहोत. ह्याला बोलतात हिंमत, ह्याला बोलतात ताकद, ज्याला बोलतात शिवसेना. कारण यंत्रणेचा वापर तर पुरेपूर होतच आहे. आणि जे मी सांगितलं जर तुमच्यात हिंमत असती, ताकद असती, सत्य तुमच्या बाजूने असतं तर तुम्ही बंड तर केलाच नसतं. तुम्ही येऊन सांगितलं असतं. 20 मेला तर उद्धव साहेबांनी त्यांना बोलवलेलं वर्षा बंगल्यावर आणि हेच सांगितलेलं की कुरबुर कुरबुर काय करता, मुख्यमंत्री बनायचं ना, सांगा मुख्यमंत्री बनायचं, ही घ्या वर्षाची चावी, तुम्हाला आजपासून मुख्यमंत्री बनवला. पण रडले, रडगाणं व्हायले, सगळं म्हणजे जे काही नाटक पूर्ण करायचं होतं एवढ्या वर्षात शिकलेले ते सगळं केलं. आणि मग बंड करायला गेले कुठे? सुरतेला, गुजरातमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा, जर कोणाला हिंमत असती, ताकद स्वतःच्या मनगटात असती तर बंड हा त्यांनी त्यांच्या घरात राहून केला असता, दुसऱ्या राज्यात नाही. बंड जर करायचा असता तर चला ठाणेने तर मुंबईत येऊन केला असता, महाराष्ट्रात कुठेही जाऊन केला असता, पण सुरतेला जाऊन नाही. बंड जर करायचा असता, आधीचे जे 2 बंड झाले मी त्यांची दाद एवढ्यासाठीच देतो की बबन दादा आपण त्यावेळी पण संघर्ष केला, पण त्या 2 बंडखोरांमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याची आणि राजीनामा देण्याची थोडी तरी काहीतरी नैतिकता होती, ती पण आता निघून गेलेली आहे. म्हणजे घाबरायचं तर किती, तर इथून सुरतेला पळून जायचं. बरं, तिथून आपले नितीन देशमुख आणि कैलाश पाटील शूरवीर आपले शिवसैनिक लढा देऊन परत आल्यानंतर तिथून पुढे कुठे पळाले? तुम्ही सांगा, कुठे पळाले? गुवाहाटीला. प्रत्येकाने गुवाहाटी ऐकून झालेलं आतापर्यंत. आधी कोणाला माहिती नव्हतं गुवाहाटी, आता आपल्या सर्वांना माहिती आहे. एखादा आमदार आपल्याला बोलतो काय डोंगर, काय दरी, काय नद्या. ओ डोंगर, दर्या, नद्या जर बघायच्या असतील तर आमच्या सह्याद्रीतल्या बघा ना, आमच्या कर्जतला येऊन बघा. पश्चिम घाटांमधलं डोंगर दऱ्या बघा. इथे मावळे जिवंत होते आणि इथे मावळे तयार झाले होते, ह्याला बोलतात हिंमत. पण सुरतेवरनं कुठे नेलं त्यांना? पुढे गुवाहाटीला. बबन दादा तुम्हाला आठवत असतील, हे सगळे मोठे नेते, आपले ज्येष्ठ नेते, आपण त्यांना साहेब सगळे म्हणायचो. खूप लोक जाऊन पाया पडायचे, जे काही 5-10 फुटीरवादी नेते असतील आणि बाकीचे बिचारे फसून आपले आमदार गेले असतील. काय मान सन्मान होता त्यांच्यात. आत्ता इथे असते तर कुठे बसले असते? माझ्या बाजूला बसले असते, बरोबर ना. मातोश्रीवर असते तर कुठे बसले असते? शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाजूला, मुख्यमंत्री महोदयांच्या बाजूला. अगदी 2 नंबरचं पोझिशन आपण त्यांना दिलेली. केवढा मान सन्मान, प्रेम मिळायचा, अभिमान मिळायचा, स्वाभिमान मिळायचा, सगळं. म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जो थाट होता. तिथून एअरपोर्टवरनं रात्री सुरतेवरनं गुवाहाटीला नेताना 2-3 व्हिडिओ आले. काल परवाकडे एक आला, डुलता डुलता, हे टेबल जसं डुलतं तसं, ते तुम्ही बघितलं असेल व्हॉट्सअपवर. ते कशामुळे तर मला माहिती नाही, त्याच्यात मला जायचं पण नाहीये. पण दुसरा व्हिडिओ जो होता तो अत्यंत भयानक व्हिडिओ होता. तुम्ही ओळखून घ्या, जे जे आमदार इथून गेलेत किंवा नेलं आहे, किडनॅप करून गेलं असेल, अक्षरशः एखादा कैदी असेल, असे प्रत्येक आमदाराला दोन्ही हाताला पकडून नेलेलं आहे, मानेला पकडून नेलेलं आहे. ह्याचं मला दुःख वाटतं. ह्याचं मला दुःख वाटायला लागलेलं आहे की महाराष्ट्रातला आमदार सुरतेला जाऊन असे हाल होतात, तिथून गुवाहाटीला नेल्यानंतर असे हाल होतात. ह्याच्या मागे आहे कोण? अदृश्य कुठची शक्ती आहे का? कुठचा दुसरा पक्ष आहे का? जे बोलतात पुन्हा येईन पुन्हा येईन, ते आहेत का? पण त्यांना मला सांगायचं की कोणी ह्याच्या मागे असलं तरी महाराष्ट्र माफ करणार नाही, महाराष्ट्र क्षमा देणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, झुकणार नाही. काल परवाकडे व्हॉट्सअप येत चाललेले आहेत, सगळीकडे व्हॉट्सअप येतात. मला पण एक व्हॉट्सअप आला की साहेब एकदा त्यांना विचारा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. उत्तर येईल गुवाहाटीला नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. काय लाज वाटण्यासारखी गोष्ट झालेली आहे. म्हणजे आज आम्ही खाती बदलली तरी विश्वास ठेवला आणि खाती बदलली नव्हती. नगरविकास मंत्री गायब आहेत, मिसिंग आहेत. MSRDC मंत्री मिसिंग आहेत. आत्ता पेरणी करायची की नाही करायची, पाऊस पडतोय की नाही पडतोय, हा सगळा गोंधळ असताना आणि आता येता कृषी दिन असताना कृषी मंत्री कुठे आहेत? मिसिंग आहेत. पाणी पुरवठा मंत्री, आतापर्यंत दुष्काळ होता, कुठे आहेत?
गायब आहेत. पण बबन दादा, दुःख मला अजून एका गोष्टीचं होतं की ठीक आहे, तुम्हाला बंड करायचं आहे, बंडखोराची हिंमत नाही तुमच्यात, निवडणुकीला सामोरे जायची हिंमत नाहीये, समोरून बोलण्याची हिंमत नाहीये. पण ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन मजा मारत आहात, ज्या राज्यात तुम्ही जाऊन मजा मारत आहात, त्या राज्यात भयानक पूर आलेला आहे. भयानक पूर आलेला आहे. मला वाटतं 30-35 लाख लोक किंवा त्याच्याहूनही जास्ती लोक घरात त्यांच्या पाणी शिरलेलं आहे. घरं नाही आहेत त्यांना राहण्यासाठी, घालण्यासाठी कपडे नाही आहेत. एका बाजूला आसामचं राज्य, आसामचे मुख्यमंत्री बोलत आहेत की आम्हाला मदत करा, फंड द्या, मदत करा, जी काही मदत असेल, अन्न वस्त्र निवारा जे काही असेल ते द्या, कारण इथे गरज आहे. आणि सत्य परिस्थिती तिथे भयानक पूर आलेला आहे. खाण्यासाठी अन्न नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे, घालण्यासाठी कपडे नाही आहेत. पण दुसऱ्या बाजूलाच आपले हे निर्लज्ज, फुटीरवादी, विकाऊ आमदार, जे तुम्ही आणि आम्ही निवडून दिलेले, तिथे जाऊन मजा मारत आहेत. आज माझ्या व्हॉट्सअपवर सकाळी सकाळी एक नवीन व्हॉट्सअप आलेला आहे की त्यांची दिवसाचं कसं असतं, कसे राहतात, ते दिनचर्या कशी असते. सकाळी आरामावर उठतात, 10-10:30 उठतात, मग थोडं आराम बिराम करून ब्रेकफास्ट झाल्यानंतर जिमला वगैरे जातात. दुपारी एखादा गाण्याचा कार्यक्रम होतो असं मी ऐकून आहे, मला माहिती नाही. जेवायचा कार्यक्रम होतो रात्री, परत दुपारी झोपायचा कार्यक्रम होतो, संध्याकाळी स्पेशल डान्स प्रोग्राम, गाण्याचा प्रोग्राम असेल. कारण आता काय माहिती तिथे काय चाललंय. कारण माझं जे ऐकू आलंय, मला वाटतं पत्रकारांनीच काही आणलं ते समोर, की प्रत्येक दिवशी ज्या राज्यामध्ये आता पूर सुरू आहे, पूर परिस्थिती आहे, लोकांना अन्न नाहीये, प्यायला पाणी नाहीये, तिथे त्या राज्यामध्ये आपले हे निर्लज्ज, फुटीरवादी, विकाऊ आमदार जाऊन प्रत्येक दिवशी खाण्यावर 8 लाख रुपये उडवतात, असं मला पत्रकारांकडून कळलेलं. 8 लाख रुपये. आणि हे खाण्यावर का, बाकीचं बिल मी बघत नाहीये. काही काही आहेत आपले तिकडे 7 वाजले की थरथरायला लागतात. आता जाऊ दे, त्यांची नावं घेत नाहीत, कारण मलाच लाज वाटायला लागली त्यांच्याबद्दल. पण तुम्ही विचार करा, म्हणजे किती घाणेरड्या परिस्थितीत कसा हा नीचपणा सगळं चाललेला आहे. राजकारण किती खालच्या पातळीवर जाईल हा विचारही कधी आपण केला नसेल, असं राजकारण सुरू आहे. म्हणजे बंड करायचा तर कसा करायचा, कुठच्या प्रसंगाचा फायदा करून घ्यायचा. तर ज्या 6 महिन्यात आणि ज्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये, ज्या दिवाळीमध्ये आपले मुख्यमंत्री, आपले पक्षप्रमुख, आपले कुटुंब प्रमुख दिवस रात्र एक करून ज्यांनी आपल्यासाठी प्रचार केलेला आहे, निवडून आणण्यासाठी मेहनत घेतलेली आहे, जोपासलेल्या आपल्याला जपून घेतलेल्या आहे, सगळ्या बऱ्या वाईट गोष्टी आपल्याला बघितलेल्या आहेत. ह्या माणसाला जेव्हा शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, 1 नाही 2 त्या आठवड्यात ऑपरेशन झाले. अक्षरशः उद्धव साहेबांनी परवा देखील सांगितलं, स्वतःच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं की हातपाय जेव्हा हलत नव्हते, त्या प्रसंगाचा उपयोग करून ह्या फालतू लोकांनी, ह्या विकाऊ लोकांनी स्वतःला किंमत लावून IPL मध्ये जसं विक्री होते तशी विक्री करून घेतली. ह्याला मला लाज वाटायला लागली. ह्या गोष्टीचा मला राग येतो. तुम्हाला येतो की नाही? आणि मग पैसे घेऊन आता जी काही बोली चाललेली आहे, मला प्रेसमधूनच ऐकवली. हे काय मला माहिती नाही, कारण मला कोणी विकत घेण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी. मी पण बघत होतो सतत फोनवर, ऑफर येते का. पण त्यांना माहिती आहे माझ्यात हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे, उद्धव साहेबांचं रक्त आहे, शिवसैनिकाचं रक्त आहे. पण अशा प्रसंगाचा फायदा करून घ्यायचा. शिवसैनिकांनी जो विश्वास टाकला त्यांच्यावर, त्याचा फायदा करून घ्यायचा. जे काही खाती होती त्यांच्याकडे, जे काही फंड देत होते, मी पण बबन दादा, मी इथे कर्जतला 25 कोटी आधी दिलेले, आता पण 50 कोटी देणार होतो मी. पण हे कोणासाठी देणार होतो? हे मी समोर बसलेले जे आपले कर्जतचे लोक आहेत, रायगडचे लोक आहेत, तिकडची जनता आहे, महाराष्ट्राची जनता आहे, त्यांना फंड देणार होतो. आणि हा फंड माझ्या काही खिशातला नव्हता, माझा स्वतःचा नव्हता. हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या सेवेत मी लावणार होतो. इथे जे त्या आमदारांचे काही कार्यकर्ते बसले असतील, काही लोकांना वाटत असेल की आमदारांचे आपल्यावर उपकार आहेत, काही मंत्र्यांचे उपकार आहेत, आम्हाला फंड मिळालेला आहे, आमच्यासाठी हे काम केलंय, रस्त्याचं काम करून घेतलेलं आहे, पाण्याचं हे काम करून घेतलेलं आहे. तुम्हाला एक सांगतो, कोणी कोणावर उपकार नाही केलेत. हा मंत्री म्हणून आणि सरकार म्हणून आमचं कर्तव्य असतं, ते कर्तव्य आम्ही बजावत असतो. उपकार जर कोणी केले असतील तर एक आणि एकच माणसाने केलेत, ते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी केलेत, त्यांच्यावर त्यांना मंत्रिपद देऊन. जी माणसं आमच्या विश्वासातली होती, आम्हाला वाटलं की ही आपली माणसं आहेत, आपण यांना पुढे आणावं.
सामान्य माणसाला असामान्य ताकद देण्याची क्षमता जी शिवसेनेमध्ये आहे ती क्षमता आपण करून दाखवली आणि ह्या माणसांना आपण मंत्रिपदावर बसवलं. त्या माणसांनी असं नालायकपणे वागावं, निर्लज्जपणे वागावं, स्वतःला विकून द्यावं, अशी परिस्थिती का बरं यावी? कोणाच्या काही फायली उघडल्यात का? कोणी स्वतःला विकून घेतलंय का? हा खेळ किती मोठा आहे हा मला माहिती नाही, पण मला हे माहिती आहे की काही काही असे खरोखर तिथे लोक आहेत, म्हणजे मी नावं घेऊन पण तुम्हाला सांगतो, प्रकाश सुर्वेंसारखी लोक असतील, दिलीप मामा लांडेंसारखी लोक असतील, प्रकाश आबिटकरांसारखी लोक असतील, काल परवाकडे पण आम्ही काही लोक कदाचित दोन्ही बाजूनी होऊ शकतील अशी असतील तिथे, जवळची लोक एक दोन तिथे आहेत. हे तिकडच्या पण लोकांनी ओळखून घ्यावं. पण ह्या लोकांना मी मनापासून ओळखतो, त्यांची मनं त्यांची हृदय आमच्याशी जोडली गेली आहेत. पण दुसऱ्यांचं काय? दुसरे आमदार जे आहेत, जे 10-12 आमदार, मी सतत बोलते फुटीरवादी, ह्यांनी स्वतःचा जीव का विकला तिथे, स्वतःची आत्मा का विकली, स्वतःचा मान सन्मान का विकला, स्वतःचा इमान का विकला? किती म्हणजे किती ऑप्शन मध्ये जायचं, किती बोली लावायची. मी आता काल परवाकडे बोललो, कधी कधी परवाकडे मला वाटतं कोणीतरी बोललेलं राज्यसभेच्या आधी घोडे बाजार होऊ शकतो, आणि 1-2 आमदार त्याच्यावर नाराज झाले. हे तर सगळं रेसकोर्सच घेऊन गेले, तो सगळेच घोडे घेऊन गेलेत. पण हा विचार करणं गरजेचं आहे की ज्यांना ज्यांना परत यायचं आहे, आणि मला माहिती आहे फ्लोअर टेस्ट जेव्हा होईल, जेव्हा काय आता माहित नाही, वेगळे वेगळे थिअर समोर येतात. आज कोर्टात काहीतरी एक निकाल आलेला आहे, पुढे काय होऊ शकतं मला माहिती नाही. आज भाजपची अचानक बैठक लागलेली आहे, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी होतात, राजकारण पुढे मागे होऊ शकतं, पण जे नातं ह्या लोकांबरोबर जोडलेलं आहे ते कधी दगा देणार नाहीत. हे काही 10-12 आमदार जे आहेत ते मला खात्री आहे कधीच दगा देणार नाहीत, शिवसेनेला दगा देणार नाहीत, आणि त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले राहतील, त्यांच्यासाठी दरवाजे खुले राहतील. पण आत्ता पण हे जे फुटीरवादी आमदार आहेत, फुटीरवादी नेते आहेत, विकाऊ नेते आहेत, निर्लज्ज नेते आहेत, नालायक नेते आहेत, ज्यांना अक्षरशः रिक्षावरनं आपण मंत्रिपद दिलेले आहेत, टपरीवरनं मंत्रिपद दिलेले आहेत. काही काही तर नेते बबनदादा तिथे एवढे आहेत, असे आहेत मनुष्य, तुम्हाला आश्चर्य वाटेल. 2-3 मंत्री तर असे आहेत, एक तर मंत्री असे आहेत मोठ्या मोठ्या आवाजात, आम्ही त्यांना भाषण द्यायचो ते पण मोठ्या मोठ्या आवाजात करायचे. त्यांच्या मतदारसंघात मी खास करून बोलत आहे, इथे नाही पण चॅनलच्या माध्यमातून बोलत आहे. काय काय घोषणा द्यायची, अरे मुंबई में बैठा है हिंदुओं का राजा, हिम्मत हो तो मुंबई में आजा. मग दुसरी शेरो शायरी करायची, कणखर आवाज मिळाला की हे नाही बदलणार आम्ही, ते नाही बदलणार, बाप नाही बदलणार, अमुक तमुक बोलायचे. त्या दिवशी माझ्या गाडीत घेतलं मी त्यांना, मी बोललो चला हॉटेलला जाऊया. गाडीत बसायलाच घाबरत होते. गाडीत बसल्यानंतर थरथरायला लागले. म्हणलो कशाला घाबरते गुलाबराव, तुम्हाला काय म्हणजे कशाला, मी काय तुम्हाला खाणार आहे का? नंतर मला एका कार्यकर्त्यांनी सांगितलं 7 वाजले, थरथरायची वेळ सुरू झाली. हे असे म्हणजे आता मला लाज वाटायला लागली की अशा लोकांना घेऊन आपल्याला वाटत होतं ही आपली लोक आहेत, दगाफटका करणारे हे फुटीरवादी नेते हे आपलेच कसे निघाले, ह्याची मला थोडी हैराणी होते. म्हणजे तुम्ही विचार करा, आधीपासून जे काही राजकीय विश्लेषक होते ते हेच सांगायचे की नाही कदाचित काँग्रेस तुम्हाला दगा देईल किंवा राष्ट्रवादी तुम्हाला दगा देईल, बरोबर ना? हे असं प्रत्येकाला वाटायचं की हे नाही हे अनैसर्गिक तुम्ही बनवलेली युती आहे, ते दगा देतील. दगा त्यांनी नाही दिला, ते आज भक्कमपणे उभे आहेत. पवार साहेब असतील किंवा सोनियाजी असतील आपल्यासोबत भक्कमपणे उभे आहेत. बरं, ह्या परिस्थितीत पण आपण अयोध्येला जाऊन आलो, राम मंदिराबद्दल बोलत आहोत, बाबरी मस्जिद बद्दल बोललेलो आहोत, आपण कुठेही हिंदुत्व सोडलं नाही. आणि अशा परिस्थितीत आपण महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम प्रत्येक नागरिकासाठी इथे ठरवलेला आहे. कुठेही जातीय दंगे झाले नाहीत, कुणी कोणावर अन्याय झाला नाही, जातपात धर्म न बघता आपण काम केलेलं आहे. पण अशा परिस्थितीत वाईट ह्याचंच वाटतं की जे 25 वर्ष आपण दुश्मन समजलो, आनंद त्या गोष्टीचा की ते सोबत राहिले, भक्कमपणे सोबत राहिले, परिवार झाले ते आपल्या, पण ज्यांना आपण आपलेच परिवार समजत राहिलो त्यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांना दगाफटका झाला. त्यांनीच ह्याच आपल्याच लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या सर्वात कठीण प्रसंगी फायदा उचलला. तो पक्षासाठी नाही, मुख्यमंत्र्यांसाठी नाही, पक्षप्रमुखांसाठी नाही, तर स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी. तुम्ही विचार करा, ही लोक जी पक्षप्रमुखाची नाही झाली, जी शिवसेनेची नाही झाली, जी प्रत्येक ह्या कार्यकर्त्याची नाही झाली, ती पुढे तरी ह्या महाराष्ट्राची काय होणार? बंड करायला गेले दुसऱ्या राज्यात हो, म्हणजे काय महाराष्ट्राचे पण तुम्ही राहिले नाहीत की काय? आणि मग तिथून आम्हाला हिंदुत्व समजून सांगायला लागलेले आहेत.
ते आज काहीतरी एक केसरकर साहेबांचं नवीन पत्र आलेलं हिंदुत्व सांगायला. हे मुळात आले 2014 मध्ये आणि आम्हाला सांगते ती बाळासाहेबांची सेना राहिली नाही. म्हणजे हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेल्यानंतर 2 वर्षानंतर आपल्यात आले. परवापर्यंत माझ्याबरोबर फिरत होते. काही वैयक्तिक उपकार केले असतील, काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी केल्या, काय नाही केलं त्यांच्यासाठी. आणि आज मोठं पत्र लिहितात की हिंदुत्व आम्हाला शिकवायला निघालेलं. म्हणजे काय चाललंय या राज्यामध्ये, काय चाललंय या देशामध्ये. एकंदरच परिस्थिती अशी झालेली आहे की हे राजकारण नाही, आता थट्टा झालेली आहे, किंबहुना सर्कस झालेली आहे. आणि ह्याच्यात तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार, सत्याच्या बाजूने उभं राहणार की असत्याच्या बाजूने उभं राहणार. आपले मुख्यमंत्री जे नम्र आहेत, विनम्र आहेत, लोकांची कामं करतात, आज पण काल पण उद्या पण कामं करत राहणार, म्हणजे करत राहणार, महाराष्ट्राची सेवा करत राहणार. ह्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहणार की ह्या नालायक निर्लज्ज फुटीरवादी नेत्यांबरोबर उभे राहणार. तुम्ही सांगा कोणाबरोबर उभे राहणार. तुम्हाला एक सांगतो मी, अजूनही काही आमदार फोन करतायत, काही काही लोकांना भासवलं जात आहे, काही काही खरोखर त्या कॅम्प मधले आहेत. आता इकडचं रायगड मधले एवढी फुटीरवादी नेते होतील हे मला कधीच वाटलं नाही. जे महाराजांच्या रायगडमध्ये आहेत ते भगव्याशी असं निर्लज्जपणा करतील हे मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. ठीक आहे, पुढचे 2 आहेत त्यांच्यावर उद्या परवाकडे तिथे जाऊ तेव्हा बोलू आपण. त्यांच्यावर काय जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, आणि जेवढं कमी बोललो तेवढं बरं आहे. पण ठीक आहे, तुम्हाला एक सांगतो, इथे जे कार्यकर्ते आहेत, इथे जे आपले पदाधिकारी असतील, इथे जे शिवसैनिक आहेत, ज्यांना ज्यांना तिथून फोन आलेला आणि सांगतात की नाही नाही आम्ही शिवसेनेतच आहोत, ते खोटं बोलत आहेत. ते आमदार खोटं बोलत आहेत, ते फुटीरवादी आमदार खोटं बोलत आहेत, ते बंडखोर खोटं बोलत आहेत. शिवसेनेत आता ते राहू शकत नाही. जर राहायचं असेल तर त्यांना परत यायला लागेल, मातोश्रीवर या आणि शिवसेनेत परत सामील व्हा. पण ज्यांना वाटतंय की शिवसेना म्हणून गट ते बनवू शकतात, शिवसेना गट हा बनवू शकत नाहीत. शिवसेना नाव घेण्याचे तुम्ही लायकीचे नाही आहात, तुमची ती पातळी पण नाहीये. पण शिवसेना गट हा वेगळा बनूच शकत नाही. शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंची शिवसेना, तुम्ही आम्ही जी शिवसेनेत आहोत हीच शिवसेना आहे, दुसरं कोणी शिवसेना बनवू शकत नाही. मग पर्याय काय राहतो या आमदारांकडे जे तिथे गुवाहाटीमध्ये गेलेले आहेत, स्वतःहून गेलेत, ते फुटीरवादी आहेत, जे बिचारी फसलेत ते फसलेले परत येऊ शकतात. पण जे फुटीरवादी आहेत, ज्यांचे राक्षसी महत्वाकांक्षा आहेत, त्यांना 2च पर्याय राहतात. एक तर भाजपमध्ये विलीन व्हा, किंवा मग प्रहारमध्ये विलीन व्हा, किंवा मनसेमध्ये विलीन व्हा आणि ते पक्ष जिवंत करा. किंवा दुसरं, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा डिस्क्वालिफाय होणार म्हणजे होणार, आणि ह्यांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही, ही शपथ आपण घेतलेली आहे. तुम्हाला कोणाला फोन आला तर सांगा, कुठचेही आमदार असतील त्यांना सांगा, जर तुम्हाला शिवसेनेत राहायचं असेल तर या, चुपचाप शिवसेनेत या आणि शिवसेनेचं काम करा, उद्धव साहेबांसोबत काम करा. पण फुटीरवादी बनायचं असेल तर गाठ ही प्रत्येक शिवसैनिकाबरोबर आहे. मी तर ठरवलेले बबन दादा, जेव्हा केव्हा जी फ्लोर टेस्ट होईल किंवा जेव्हा केव्हा सामने येतील, आमने सामने होणार तर आहेच. मी जास्ती बोलणार नाहीये. मी सगळ्या शिवसैनिकांना सांगितलं संयम पाळा. कोणी काही शिवसैनिक मला माहिती आहे कसं आहे, रक्त सळसळट आहे, क्रोधित आहे, चिडलेला आहे. मी सांगितलं आपल्याला आपला पक्षप्रमुखासारखं वागायचं आहे. मी त्यांना अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की जे आमदार आहेत, ज्यांना बंडखोरी करायची असेल, फुटीरवाद बनायचं असेल, या समोर या, माझ्या समोर हाऊसमध्ये बसा किंवा माझ्या समोर उभे राहा. मी हाताची घडी, तोंडावर बोट असं उभं राहीन, पण डोळ्यात डोळे घालून बघीन आणि विचारीन तुमच्यासाठी कमी काय केलं आम्ही. आता येताना मी हॉस्पिटलला गेलेलो, MGM हॉस्पिटलला. आमचे प्रसाद तिथे बसले होते, त्यांचा हात फ्रॅक्चर आहे, पाय फ्रॅक्चर आहे. मी विचारलं काय प्रसादजी, काय तुम्ही असं काय? ते बोलले नाही, थोडी ताकद कम होतोय, मग दाखवायचं हात किती मजबूत आहे, पाय किती मजबूत आहे. हे घाबरणारे शिवसैनिक नाही आहेत, पण तुम्ही लपून छपून काय हमले करता? समोर असेल तर हिंमत या, समोर या, राजीनामा द्या आणि उभे राहा निवडणुकीत. पाडल्याशिवाय नाव बदलणार, पाडल्याशिवाय नाव माझं आदित्य नाही. या समोर. आणि म्हणून मी एकच सांगतो तुम्हाला, हे जसं मी सांगितलं की ना पर्याय नाही, तुम्हाला फोन आला तर सांगा. एक तर फुटीरवादी बना, स्वतःला विकलेला, स्वतःचा आत्मा विकलेला आहे ह्या लोकांनी. जा, चालते व्हा, नाही तर यायचं असेल तर शिवसेनेत तुमच्यासाठी दरवाजे खुलेत. माफी मागा, समोर या, सोबत काम करा आणि लोकांची सेवा करा. माझ्या पणजोबांनी एक मला गोष्ट सांगितलेली, माझ्या आजोबांनी तीच गोष्ट सांगितली, माझे वडील देखील सांगत असतात, आणि आज तुम्हाला मी सांगतोय. आणि खास करून या फुटीरवादी आमदारांना सांगतोय, त्यांच्या मतदारसंघात हा आवाज जाऊ दे. मला माझ्या आजोबांनी हे सांगितलं, जे त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं, की हे जे स्वतःला विकून गेलेत ना आमदार, किती बोली लावले, 35 कोटी 40 कोटी काय माहित नाही किती कोटीचे गेलेले आहेत.
50 कोटी असतील. मयूर, तुमची किती कामं अडून राहिली तेव्हा? तुमची त्यावेळी किती कामं अडलेली? किती कामं तुम्ही घेऊन यायचं? मी तुम्हाला मदत केलेली आहे. माथेरानसाठी पण मी तुम्हाला मदत केलेली आहे. त्यावेळी हे आमदार सांगायचे नका नका, हे नका मदत करता. खासदारांचा पण फंड जेव्हा मी इथे नेरळ, माथेरान, कर्जतला दिलेला आहे, माझ्याकडे येऊन बसलेत आमदार. थोरवे साहेब येऊन बसलेले माझ्याकडे आणि मला सांगितलं थोरवेंनी की नाही ना दादा, ह्यांना कशाला फंड देता? म्हणलो हे आपलीच लोक आहेत, हे शिवसैनिक आहेत, नगराध्यक्ष आहेत, का नाही द्यायचं? खासदार आहेत, का नाही द्यायचं? नाही खासदारांना कशाला फंड देता? मला द्या. मिळलो द्याच प्रस्ताव, तुम्हाला देतो. आता 25 कोटी मंजूर करणार होतो. पण मला माझ्या आजोबांनी एक ब्रीदवाक्य दिलेलं आहे, ते म्हणजे पैसा येतो, पैसा जातो आणि पुन्हा येतो पैसा, पण नाव गेलं ना तर पुन्हा कधी नाव येत नाही. नाव गेलं तर येत नाही. आणि शिवसेनेचा हा इतिहास आहे, ज्वलंत इतिहास आहे. तुम्ही वाचून बघा, विचारून बघा. जे शिवसेनेत 30, 35, 40 वर्ष काम करतात त्यांना विचारा, शिवसैनिक म्हणून काम करतात त्यांना विचारा की बंडखोरी झाले, 2-3 बंडखोरी आधी पण झाली आहे, पण त्या बंडखोरांचं नाव, निशाण कुठेही पुढच्या 2 वर्षात राहिलेलं नाहीये. आज आपल्याला निर्धार करायचा आहे की जगीन तर इमानाने जगीन, जगीन तर स्वाभिमानाने जगीन. या फुटीरवाद्यांबरोबर जाणार नाही. जाणार की नाही? नाही ना. एकजूट आपल्याला राहायचं आहे. आणि मी जे परत एकदा सांगितलेलं आहे, या समोर या बंडखोरी जर मागे घ्यायची असेल तर माफी मागा उद्धव साहेबांची आणि महाराष्ट्राची सेवा करा. पण जर फुटीरवाद बनायचं असेल, जर तुम्ही विकलेच गेला असाल, तुमच्यात नैतिकता नसेल, लाज लज्जा शरम नसेल, तर चला एवढी तरी शरम ठेवा की राजीनामा द्या. नाहीतर तुम्हाला विधानभवनाच्या बाहेर तर पायरी दाखवणारच आहे, ते डिस्क्वालिफाय होणारच आहेत, पण राजीनामा द्या आणि आमच्यासमोर उभे राहण्याची हिंमत दाखवा. प्रत्येकाला पाडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.